हाय गाईज, वेलकम टू माय ब्युटी टिप्स चॅनल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडलेलाच असेल की हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर काय लावायला पाहिजे. त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. 1. ऑलिव्ह तेल वापरा. हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून टाका. हिवाळ्यात आपण आपला चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझिंग वापरणे आवश्यक आहे. पण जर तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचे नसेल तर तुम्ही त्याऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. जर तुम्ही हलका मेकअप करत असाल तर तुम्ही फेस वॉशऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. यासाठी कापसावर ऑलिव्ह ऑइल लावून चेहरा स्वच्छ करा. यानंतर फक्त कापूस घ्या आणि चेहरा पूर्णपणे पुसून टाका. चेहरा पुन्हा पुन्हा धुण्याऐवजी हा एक चांगला पर्याय असू शकतो. 2. सनस्क्रीन लावा. हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश तुमच्या त्वचेला जेवढा हानी पोहोचवू शकतो तेवढंच हानी हिवाळ्यातही तुमच्यासाठी होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात सकाळी चेहरा धुतल्यानंतर सनस्क्रीन लोशन वापरावे. 3. फेशियल ऑइल हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावण्यासाठी फेशियल ऑइल देखील वापरू शकता. तुम्ही ते लावण्यासाठी रात्रीची वेळ निवडू शकता, कारण ते मॉइश्चरायझिंग सोबतच तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम करते. यासाठी रात्री चेहरा धुतल्यानंतर त्याचा वापर करावा. यामुळे रात्रभर चेहऱ्याला ओलावा मिळेल आणि तो चमकदार होईल. 4. खोबरेल तेल प्रत्येक ऋतूमध्ये फायदेशीर आहे, त्यामुळे त्याचाही यूज तुम्ही करू शकता. प्रत्येक ऋतूमध्ये खोबरेल तेल तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत आणि ते उत्कृष्ट मॉइश्चरायझर म्हणून काम करतात. हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझिंग क्रीमऐवजी खोबरेल तेल वापरू शकता. हिवाळ्यात रात्री चेहरा धुतल्यानंतर तुम्ही खोबरेल तेलाने तुमच्या चेहऱ्यावर हलकीशी मालिश करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील कोरडापणा दूर होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. 5. बदामाचे तेल वापरा. मैत्रिणींनो, बदामाच्या तेलामध्ये अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या चेहऱ्यावर रंग सुधारण्यासाठी फायदेशीर असतात. चेहरा धुतल्यानंतर तुम्ही बदामाचे तेल वापरू शकता. जर तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा हवा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यानंतर बदामाचे तेल लावा. तुमच्या त्वचेला पोषण देण्यासोबतच ते ग्लो देखील करतील. मैत्रिणींनो, या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला हिवाळ्यात फायदेशीर ठरतील. अशा प्रकारच्या अनेक मेकअपबद्दल किंवा किचनबद्दल काही टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या ब्युटी टिप्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण वारंवार आपण अशा टिप्स तुम्हाला पाठवत राहणार आहोत. त्यामुळं मैत्रिणींनो, सबस्क्राईब केलं तर रोजच्या रोज टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ब्युटी टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.